आता आपण ऍसिटिलेशन ऑफ अमाइन्स ही रिएक्शन समजून घेऊ. आता ऍसिटिलेशन ऑफ अमाइन्स आपण जेव्हा रिएक्शन्स करणार आहोत तर अमाइन्स तर माहिती आहे आपल्याला की प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी अमाइन्स असतात. तर आता ऍसिटिलेशन्स करणे म्हणजे काय हे समजून घेऊ. तर आता 11 पासून तर 12 पर्यंत ऍसिटिलेशन जर रिएक्शन्स आली तर तुम्हाला कोणत्याच रिएक्शनसाठी काहीही पाठ करायची गरज नाही. आज मी जे समजावून सांगतो ते फक्त तुम्ही लक्ष ठेवा. तुम्ही जेवढ्याही 11वी पासून तर 12वी पर्यंत ऍसिटिलेशन्स रिएक्शन्स आहेत ह्या क्लिअरली तुम्ही कोणतीही रिएक्शन्स करू शकता. बस मी आता जे समजावून सांगून राहिलो हे क्लिअर समजून घ्या. तर आपण ऍसिटिलेशन्स मध्ये ऍसिलेशन्स बघा, ऍसिलेशन असं जर आलं, ऍसिलेशन्स करा म्हटलं तर ऍसिलेशन्स करा म्हणजे एक ऍसिल ग्रुप ऍड करायचा आहे. RCO ग्रुप इज कॉल्ड ॲज ऍसिल ग्रुप. हा ग्रुप ऍड करणे म्हणजे ऍसिलेशन्स करणे, बरोबर आहे. आता जर तुम्हाला ऍसिटिलेशन्स करा म्हटलं, काय करा म्हटलं, ऍसिटिलेशन्स बघा, ऍसिटिलेशन जर करा म्हटलं तर ऍसिटिल ग्रुप ऍड करायचा असतो आपल्याला. ऍसिटिल ग्रुप कशाला म्हणतो? CH3CO ग्रुप इज कॉल्ड ॲज ऍसिटिल ग्रुप. याला आपण ऍसिटिल ग्रुप म्हणत असतो. जर तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये बेन्झॉइलेशन्स करा म्हटलं, कोणतं? बेन्झॉइलेशन्स बघा, लक्षात ठेवायचं. बेन्झॉइलेशन जर करा म्हटलं असतं तर तुम्हाला बेन्झॉइल ग्रुप ऍड करायचा असतो. कोणता ग्रुप? बेन्झॉइल ग्रुप. बेन्झॉइल ग्रुप म्हणजे कोणता? C6H5 म्हणजे बेन्झिन रिंग आहे आणि CO ग्रुप, याला आपण बेन्झॉइलेशन्स म्हणणार. क्लिअर आहे? म्हणजे 11 पासून तर 12 पर्यंत तुम्हाला ऍसिलेशन्स करा म्हटलं तर ही जनरल ऍसिल ग्रुप ऍड करायचा आहे, RCO ग्रुप. ऍसिटिलेशन असं जर शब्द आणला तर ऍसिटिल ग्रुप ऍड करायचा आहे, CH3CO ग्रुप. आणि बेन्झॉइलेशन असं जर वर्ड आणलं तर तुम्हाला बेन्झॉइल ग्रुप ऍड करायचा आहे. आता सर्वात पहिल्यांदा हे जे अमाइन्स आहेत या अमाइन्स मध्ये आपल्याला ऍसिटिलेशन्स करायचं आहे, ठीक आहे. पण आपण फक्त आणि फक्त अमाइन्ससाठीच ऍसिलेशन ही रिएक्शन समजून घेणार नाही. आपल्याला जेवढेही फंक्शनल ग्रुप असतात आपल्या केमिस्ट्रीमध्ये ज्यांच्यावर ऍसिटिलेशन होत असते, म्हणजे हे ऍसिटिल ग्रुप किंवा ऍसिल ग्रुप किंवा बेन्झॉइल ग्रुप ऍड होत असते, हे फंक्शनल ग्रुप लक्षात ठेवायचे आहे. रिएक्शन नाही पाठ करायची, फंक्शनल ग्रुप लक्षात ठेवायचे आहे. तर असे कोणते फंक्शनल ग्रुप असतात ज्यांच्यावर हे ऍसिल ग्रुप, ऍसिटिल ग्रुप किंवा बेन्झॉइल ग्रुप ऍड होत असतात, तर ते फंक्शनल ग्रुप आपण पहिल्यांदा समजून घेऊ. बघा, लक्षात ठेवायचं आहे. काय समजून घेऊ? फंक्शनल ग्रुप. ज्या फंक्शनल ग्रुपवर काय होत असते? ऍसिटिलेशन्स किंवा ऍसिलेशन्स किंवा बेन्झॉइलेशन होत असते. लक्ष ठेवा. तर सुरुवातीला आपण ॲलिफॅटिक कंपाऊंड्स मध्ये जेवढे काही आपले ॲलिफॅटिक कंपाऊंड्स आहेत त्यांच्यामध्ये जेव्हा तुम्हाला ऍसिटिलेशन्स असं म्हटलं जाईल तर हे कोणकोणते फंक्शनल ग्रुप आहेत ज्यांच्यावर ऍसिटिलेशन होत असते? तर एक पहिला अल्कोहोल. कोणता फंक्शनल ग्रुप? अल्कोहोल. या फंक्शनल ग्रुपवर ऍसिटिलेशन होत असते. अल्कोहोल म्हटलं तर R बॉन्ड OH. काय होणार आहे? R बॉन्ड OH. तुम्हाला करायचं आहे काय की हा जो H आहे हा रिप्लेस करायचा आहे आणि याच्या जागी हे ऍसिटिल ग्रुप किंवा ऍसिल ग्रुप किंवा बेन्झॉइल ग्रुप आणायचा आहे की नाही? बस हेच रिएक्शन्स करायचे. अल्कोहोलिक ग्रुप असेल तर ठीक आहे. सेकंड, ॲलिफॅटिक कंपाऊंड्स मध्ये ऍसिटिलेशन्स हे अमाइन फंक्शनल ग्रुपवर होत असते, जे आपण आपल्या चॅप्टरमध्ये समजून घेऊन राहिलो आज, आहे की नाही? अमाइन्स या फंक्शनल ग्रुपवर होत असते, ठीक आहे. तर अमाइन्स मध्ये ही प्रायमरी आणि सेकंडरी अमाइन्सवरच ऍसिटिलेशन होत असते. प्रायमरी अमाइन्स म्हणजे RNH2, कारण यांच्यापाशी काय आहे? रिप्लेसेबल हायड्रोजन आयटम आहे. प्रायमरी अमाइन्स आणि सेकंडरी अमाइन्स या दोनच फंक्शनल ग्रुपवर ऍसिटिलेशन होत असते. R2NH. बघा, लक्षात ठेवायचं आहे. कारण इथे रिप्लेस करण्यासाठी आपल्याला हायड्रोजन आहे. हे हायड्रोजन रिप्लेस करायचे प्रायमरी अमाइन्सवरचे किंवा सेकंडरी अमाइन्सवरचे आणि यांच्या जागी ऍसिल ग्रुप किंवा ऍसिटिल ग्रुप किंवा बेन्झॉइल ग्रुप आणायचा आहे. क्लिअर होऊन राहिलं मी काय सांगितलं आहे ते?
म्हणजे जे ॲलिफॅटिक कंपाऊंड आहेत तर या ॲलिफॅटिक कंपाऊंड्स मध्ये ऍसिटिलेशन्स या दोन फंक्शनल ग्रुपवर होणार आहे. एक अल्कोहोल मध्ये म्हणजे अल्कोहोल चॅप्टर मध्येही ऍसिटिलेशन असेल आणि दुसरं अमाइन चॅप्टर मध्येही ऍसिटिलेशन असेल. क्लिअर आहे. आणि ज्या ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये आता चॅप्टर जरी नसेल तर ज्या ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये OH ग्रुप असेल आणि जिथे NH2 ग्रुप असेल आणि तिथे जर ऍसिटिल क्लोराईड ऍसिटिक अनहायड्राइड यांच्यासोबत रिएक्शन्स करायला लावले तर तिथेही ऍसिटिलेशन होईल. म्हणजे या दोनच चॅप्टर मध्ये होते असं नाहीये. जिथे जिथे OH ग्रुप असेल आणि हे ऍसिटिल ग्रुप असणारा जो कंपाऊंड असेल ज्याच्यासोबत आपल्याला रिएक्शन्स करायला सांगितले असेल तर तिथे ऍसिटिलेशन होणार आहे. क्लिअर आहे. आता जेव्हा तुम्ही ॲलिफॅटिक कंपाऊंड्स मध्ये ऍसिटिलेशन्स करसाल तर लक्ष ठेवा. तर हे जे ॲलिफॅटिक कंपाऊंड आहे अल्कोहोल आणि अमाइन्स ते यांच्यामध्ये ऍसिटिलेशन्स करत असताना कोणाच्या प्रेझेन्स मध्ये करायचं आहे हेही लक्षात ठेवायचं आहे. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये करणार आहोत आपण? पायरिडीन या बेसच्या प्रेझेन्स मध्ये करणार आहोत. हे पायरिडीन एक बेस आहे यांच्या प्रेझेन्स मध्ये ही रिएक्शन्स करणार आहोत. बरोबर आहे. आणि ही रिएक्शन्स करत असताना आपण हा जो पायरिडीन बेस आहे हा याचा फॉर्म्युला असा आहे. पायरिडीन म्हणजे हे बेन्झीन सारखाच आहे फक्त याच्यात एक नायट्रोजन आयटम आहे. असा हा बेस आहे. ठीक आहे. याचा रोल आपण रिएक्शन्स मध्ये समजून घेऊ की पायरिडीनच्याच प्रेझेन्स मध्ये ॲलिफॅटिक कंपाऊंड्स मध्ये ही रिएक्शन्स का करत असतात म्हणून. ठीक आहे. हे तर झालं तुमच्या ॲलिफॅटिक कंपाऊंड्स मध्ये ऍसिटिलेशन्स किंवा ऍसिलेशन्स किंवा बेन्झोइलेशन्स कोणत्या फंक्शनल ग्रुपवर होत असते. आता तुम्हाला ॲरोमॅटिक कंपाऊंड्स मध्ये हे लक्षात ठेवायचं आहे. दुसरं कोणतं आपण पहिले ॲलिफॅटिक कंपाऊंड्स मध्ये पाहू. आता सेकंड आपण ॲरोमॅटिक कंपाऊंडचा जर विचार केला तर ॲरोमॅटिक कंपाऊंड्स मध्येही बेन्झीन रिंगवर ऍसिटिलेशन होत असते. कशावर? बेन्झीन रिंगवर. मग आता बेन्झीन रिंगवर आहे काय काढण्यासाठी सांगा? हायड्रोजन आहे ना. इथेही तुम्हाला हायड्रोजनच काढायचा आहे बेन्झीन रिंगवरचा. जसं इथेही अल्कोहोल मधला H काढायचा आहे ऍसिटिक ग्रुप आणायचा आहे. अमाइन्स मध्येही प्रायमरी असो का सेकंडरी असो तिथे H काढायचा आहे आणि त्याच्या जागी ऍसिटिल ग्रुप आणायचा आहे. बरोबर आहे. तसंच ॲरोमॅटिक कंपाऊंड जर असेल कोणते कंपाऊंड्स? ॲरोमॅटिक कंपाऊंड्स. तर इथेही ऍसिटिलेशन्स करत असताना आपण रिंगवरचा हायड्रोजन काढणार आहोत आणि त्याच्या जागी ऍसिटिल ग्रुप आणणार आहोत. बस इथे रिएक्शनचं नाव बदलून जाईल. इथे जे रिएक्शनचं नाव येणार आहे ते येणार आहे फ्रीडल क्राफ्ट ऍसिलेशन्स. बघा ॲरोमॅटिक कंपाऊंड मध्ये हेच ऍसिलेशन झालं तर या रिएक्शनचं नाव असते फ्रीडल क्राफ्ट ऍसिलेशन्स. काय राहणार आहे? फ्रीडल क्राफ्ट ऍसिलेशन्स किंवा ऍसिटिलेशन्स. फ्रीडल क्राफ्ट ऍसिलेशन्स किंवा फ्रीडल क्राफ्ट ऍसिलेशन्स हे स्पेशल नावानं ओळखल्या जात असते ज्यावेळेस हे ॲरोमॅटिक रिंगवर होत असते. आणि इथे कंडिशन सुद्धा बदलते. बघा लक्षात ठेवायचं आहे. इथे कंडिशन सुद्धा बदलते. जसं ॲलिफॅटिक मध्ये केली तर आपण पायरिडीन या बेसच्या प्रेझेन्स मध्ये रिएक्शन्स करणार आहे ना. आणि हीच ऍसिटिलेशन जेव्हा रिंगवर होत असते रिंगवरचा हायड्रोजन ग्रुप जाऊन तिथं ऍसिटिल ग्रुप येत असतो तर याला आपण फ्रीडल क्राफ्ट ऍसिलेशन्स म्हणत असतो. ॲरोमॅटिक कंपाऊंड्स मध्ये हे खूप महत्वाचे रिएक्शन आहे फ्रीडल क्राफ्ट ऍसिलेशन्स. ठीक आहे. तर ही रिएक्शन्स करत असताना आपण अनहायड्रस AlCl3 कॅटॅलिस्ट ॲल्युमिनियम ट्रायक्लोराइड या कॅटॅलिस्टच्या प्रेझेन्स मध्ये करत असतो. कॅटॅलिस्टच्या प्रेझेन्स मध्ये करत असतो. बरोबर आहे की नाही. हा लेविस ऍसिड कॅटॅलिस्ट आहे. कोणता आहे? लेविस ऍसिड. इनकम्प्लीट ऑक्टेट इलेक्ट्रोफाईल जनरेट करतो. म्हणजे जो ऍसिटिल ग्रुप असतो RC+O हा पॉझिटिव्ह इलेक्ट्रोफाईल जनरेट करायचं काम करत असते. हा इलेक्ट्रोफाईल. आणि हा AlCl3 हा ऍसिड ग्रुप इथे इंट्रोड्यूस करतो आणि आपल्याला त्या रिएक्शन्सला आपण फ्रीडल क्राफ्ट ऍसिलेशन्स म्हणतो. आता महत्वाचे तुमच्या लक्षात आलं असेल की तुम्ही ज्याही चॅप्टरमध्ये ऍसिलेशन्स करसाल ते चॅप्टर तुम्हाला पाठ असले पाहिजे. अल्कोहोलिक ग्रुप असेल तर ऍसिलेशन होते. अमाइन्स मध्ये प्रायमरी अमाइन्स आणि सेकंडरी अमाइन्स असेल तर ऍसिलेशन्स होते.
आणि ॲरोमॅटिक रिंगवर सुद्धा ऍसिलेशन होते, पण त्या रिएक्शन्सला आपण फ्रिडल क्राफ्ट ऍसिलेशन म्हणतो. क्लिअर आहे? आता तिसरी सिच्युएशन समजून घेऊ आपण. तिसरी सिच्युएशन काय राहणार आहे सांगा बरं. हे दोन सिच्युएशन झाले की ज्यावेळेस हे दोन्हीही फंक्शनल ग्रुप असेल, म्हणजे या रिंगवर OH ग्रुप असेल आणि रिंगवरच NH2 ग्रुप असेल. बरोबर आहे? बघा लक्षात ठेवायचं आहे. थर्ड सिच्युएशन आपण अशी समजून घेऊ की बोथ फंक्शनल ग्रुप आहे की नाही, बोथ फंक्शनल ग्रुप इज प्रेझेंट. बोथ फंक्शनल ग्रुप इज प्रेझेंट. हे दोन्हीही फंक्शनल ग्रुप जर असतील, आता बोथ फंक्शनल ग्रुप म्हणजे कोणते? तुमचा ॲरोमॅटिक रिंगही असेल. बघा लक्षात ठेवायचं आहे. ॲरोमॅटिक रिंगही असेल आणि या रिंगवर एक तर OH असेल किंवा NH2 असेल. बघा लक्षात ठेवायचं आहे. असे दोन्ही फंक्शनल ग्रुप असेल तर मग कुठे ऍसिटिलेशन करायचं? या रिंगवर करायचं का या OH किंवा NH2 ग्रुपवर करायचं? हेही क्लिअर असलं पाहिजे. बरोबर आहे की नाही? बघा लक्षात ठेवायचं आहे. असं जर असेल तर हे जे OH आणि NH2 ग्रुप आहे यांच्यावर ऍसिटिलेशन करायचं आहे. काय करायचं आहे? ऍसिटिलेशन आपल्याला कशावर करायचं आहे? OH किंवा NH2 ग्रुपवर करायचं आहे. या रिंगवर ऍसिटिलेशन करायचं नाही. म्हणजे सरळ सरळ हा जो फिनॉल आहे किंवा एनिलीन आहे यांच्यामध्ये फ्रिडल क्राफ्ट ऍसिटिलेशन होणार नाही. फ्रिडल क्राफ्ट ऍसिटिलेशन रिएक्शन होणार नाही. इथे जनरल एलिफॅटिक कंपाऊंड्स मधली ऍसिटिलेशन होईल. क्लिअर होऊन राहिलं मी काय सांगितलंय ते? बघा, म्हणजे मी तुम्हाला सांगितलं आहे की ज्या वेळेस आपल्या फंक्शनल ग्रुपमध्ये हे दोन्हीही फंक्शनल ग्रुप जर असेल ज्याच्यावर ऍसिटिलेशन होत असते, रिंगवर बी होत असते ऍसिटिलेशन आहे की नाही, आणि OH आणि NH2 ग्रुपवरही होत असते समजावून सांगितल्याप्रमाणे. पण ज्यावेळेस हे रिंगवर हेही ग्रुप असतील तर तुम्ही प्रिफरन्स कोणाला देसाल? या हायड्रॉक्सी ग्रुपला आणि या अमायनो ग्रुपला, रॅदर दॅन बेन्झीन. बेन्झीनवर ऍसिटिलेशन करायचं नाही. हायड्रॉक्सिल ग्रुप मधला हायड्रोजन काढायचा, तिथे ऍसिटिलेशन होईल. अमाइन मधला जो एनिलीन असेल त्याच्यामधला हायड्रोजन काढायचा नायट्रोजनवरचा आणि तिथे ऍसिटिल ग्रुप आपल्याला ऍड करायचा आहे. क्लिअर झालं? तर हे झालं याच्या मागचं बेसिक पहिल्यांदा. क्लिअर होऊन राहिलं मी काय सांगितलंय? आता हे जे ग्रुप आहे, जे ग्रुप आपल्याला इंट्रोड्यूस करायचे आहे, ऍसिड ग्रुप, ऍसिटिल ग्रुप किंवा बेन्झॉइल ग्रुप, तर हे कोण देत असतात? कोणते केमिकल स्टार्टिंग केमिकल कंपाऊंड आहे ज्यांच्यापासून हे ग्रुप आपण काय करणार आहोत? ऍड करणार आहोत. बघा लक्षात आलं सर्वांना इथपर्यंत? तर मी ते समजावून सांगतो आता तुम्हाला. म्हणजे हे जे आपण आतापर्यंत तुम्हाला सांगितलं, तर आता ज्यांच्यासोबत आपल्याला ऍसिटिलेशन करायचं असेल, अल्कोहोल असो, अमाइन असो किंवा ॲरोमॅटिक रिंग असो, तर त्यासाठी आपल्याला ऍसिलेशन करण्यासाठी ऍसिड हॅलाइड घ्यावं लागेल. ऍसिटिलेशन करण्यासाठी ऍसिटिल ग्रुप घ्यावा लागेल. तर ऍसिटिल ग्रुप कोण देत असते? तर बघा लक्षात ठेवायचं आहे. तर मी तेच पहिल्यांदा समजावून सांगतो. ऍसिटिलेटिंग एजंट्स, ऍसिटिलेटिंग एजंट्स, हे जे ऍसिटिलेटिंग एजंट्स असतात म्हणजे केमिकल असतात, ते कोणते असतात? तर ऍसिटिलेशन करत असताना प्रत्येक चॅप्टर मध्ये एक तर ऍसिटिल क्लोराईड, याला काय म्हणतो आपण? ऍसिटिल क्लोराईड. ऍसिटिक ऍसिड पासून तयार झाला ना. इथे जर OH असतात तर हे ऍसिटिक ऍसिड म्हटलं असतं आपण. तर इथे जर Cl आणला तर याला काय म्हणतो आपण? ऍसिटिल क्लोराईड. क्लिअर आहे? त्याच्यानंतर दुसराही आपल्याला ऍसिटिल ग्रुप देणारा असतो, म्हणजे हा पॉझिटिव्ह हा निगेटिव्ह आहे ऍसिटिल ग्रुप. तर असाच ऍसिटिल ग्रुप दुसरा कोण आहे? ऍसिटिक अनहायड्राइड. कोण असतो? ऍसिटिक अनहायड्राइड. ऍसिटिक ऍसिड पासूनच वॉटर काढून तयार झालेला आहे हा, म्हणून याचं नाव आहे ऍसिटिक अनहायड्राइड. काय आहे? ऍसिटिक अनहायड्राइड. किंवा यांना IUPAC नावही माहिती पाहिजे, कारण आपल्याला क्वेश्चन्स विचारताना कॉमन नेमही देऊ शकते, IUPAC नेमही देऊ शकते. ऍसिटिल क्लोराईडलाच आपण कोणता म्हणत असतो माहिती आहे का? इथेनॉइल. इथेनॉइल क्लोराईड. काय म्हणतो? इथेनॉइल क्लोराईड. कारण हे दोन कार्बन आहे म्हणून इथेनॉइल, इथेनचा मेंबर आहे. OYL क्लोराईड आपण ऍसिड क्लोराईड साठी आणत असतो. आणि याला काय म्हणतात? हेही इथेनॉइक ऍसिड पासूनच तयार झालं आहे, तर म्हणून याचं नाव इथेनॉइक अनहायड्राइड.
इथेनॉइक अनहायड्राइड असंही म्हणता येईल. म्हणजे जेव्हा मी आता अमाइन्स चॅप्टर मध्ये ऍसिटिलेशन जर करणार आहोत तर अमाइनची रिएक्शन ऍसिटिल क्लोराईड सोबत करणार आहोत किंवा ऍसिटिक अनहायड्राइड सोबत करणार आहोत किंवा आपण याला असंही म्हणू शकतो इथेनॉइल क्लोराईड सोबत करणार आहोत किंवा इथेनॉइक अनहायड्राइड सोबत करणार आहोत. बरोबर आहे. क्लिअर आहे मी काय सांगितलं आहे ते. त्यानंतर बेन्झॉइलेशन करायचं असेल तर बेन्झॉइल क्लोराईड आणि बेन्झॉइक अनहायड्राइड. जर बेन्झॉइलेशन करायचं असेल है ना तर असा बेन्झॉइल क्लोराईड घ्यावा लागेल. याला आपण काय म्हणतो बेन्झॉइल क्लोराईड हा वाला घेणार आहोत किंवा बेन्झॉइक अनहायड्राइड सुद्धा घेऊ शकतो. बेन्झॉइक अनहायड्राइड म्हणजे काय हा तुमचा बेन्झॉइक अनहायड्राइड राहील C डबल बॉन्ड O है की नाही O C डबल बॉन्ड O आणि याला सुद्धा आपली बेन्झीन रिंग राहील. तर हे झालं तुमचा बेन्झॉइक अनहायड्राइड है ना. तर हे तुमचा बेन्झॉइक अनहायड्राइड. तर अशा प्रकारे एक तर तुम्ही ऍसिटिलेशन जर करायचं असेल तर ऍसिटिल क्लोराईड सोबत रिएक्शन्स करायची हा ऍसिटिल ग्रुप देईल किंवा ऍसिटिक अनहायड्राइड सोबत करायची जो हा ऍसिटिल ग्रुप देईल किंवा बेन्झॉइलेशन करायचं असेल तर बेन्झॉइल क्लोराईड सोबत रिएक्शन्स करायची हे बेन्झॉइल ग्रुप देईल किंवा बेन्झॉइक अनहायड्राइड सोबत करायची तर हे पॉझिटिव्ह बेन्झॉइल ग्रुप आणि हे निगेटिव्ह. क्लिअर आहे. तर सर्वात पहिल्यांदा हे लक्षात आलं पाहिजे की कोणासोबत रिएक्शन्स करायची आहे कोणत्या फंक्शनल ग्रुपवर करायची आणि कोणत्या कंडिशन्स मध्ये करायची हे सर्वांच्या लक्षात आलं. आता मी सर्वप्रथम आपली अमाइन्स मधली रिएक्शन समजावून सांगतो. मग अमाइन्स मध्ये झाल्यानंतर आपण अल्कोहोल मधली पाहू आणि मग आपल्या 12th मध्ये जेवढ्याही चॅप्टर मध्ये हे रिएक्शन्स असेल तिथे आपण हे रिएक्शन्स क्लिअर करून समजू. क्लिअर आहे. बघा लक्षात ठेवायचं आहे. तर सुरुवातीला आपण ऍसिटिलेशन्स करणार आहोत अमाइन्सचं. तर जे ऍसिटिलेशन्स ऑफ अमाइन्स आहेत हे ऍक्च्युअली डिस्टिंग्विश बिटवीन प्रायमरी सेकंडरी अँड टर्शरी अमाइन्स. या तिन्ही अमाइन्स मध्ये डिस्टिंग्विश रिएक्शन्स म्हणूनही विचारल्या जात असते है की नाही. डिस्टिंग्विश बिटवीन प्रायमरी सेकंडरी अँड टर्शरी अमाइन्स बाय युजिंग ऍसिटिलेशन्स रिएक्शन्स. बघा लक्षात ठेवायचं आहे. डिस्टिंग्विश बिटवीन प्रायमरी सेकंडरी अँड टर्शरी अमाइन्स. प्रायमरी अमाइन्स मध्ये 2 रिप्लेसेबल हायड्रोजन असतात. सेकंडरी अमाइन्स मध्ये 1 रिप्लेसेबल हायड्रोजन ऍटम आहे आणि टर्शरी मध्ये एकही रिप्लेसेबल हायड्रोजन ऍटम नाही. बरोबर आहे. म्हणून तुम्हाला हे डिस्टिंग्विश बिटवीन प्रायमरी सेकंडरी अँड टर्शरी अमाइन्स बाय युजिंग ऍसिटिलेशन रिएक्शन असंही विचारू शकते. ठीक आहे. तर आपल्याला माहिती आहे की आताच मी सांगितलंय की फंक्शनल ग्रुप आपला कोणता अल्कोहोल असेल तर ऍसिटिलेशन होणार आहे ऍलिफॅटिक मध्ये आणि दुसरा अमाइन्स. तर आता आपण अमाइन्स चॅप्टर समजून घेऊन राहिलो त्याच्यामुळे अमाइन्स मध्येही ऍसिटिलेशन आहेच आहे की. तर सुरुवातीला आपण ऍसिटिलेशन्स प्रायमरी अमाइन्सचं करणार आहोत. कोणाचं करणार प्रायमरी अमाइन्स. बघा लक्षात ठेवायचं. तर इथे मी प्रायमरी अमाइन्स घेतो. प्रायमरी अमाइन्स म्हटलं की इथे 2 रिप्लेसेबल हायड्रोजन ऍटम असतात सर्वांना माहिती आहे. एक जनरल रिएक्शन्स घेऊ पहिल्यांदा है ना आणि मग एक एक एक्झाम्पल घेऊन हे समजून घेऊ. तर यांचं ऍसिटिलेशन करायचं आहे म्हणजे एक तर तुम्ही ऍसिडिल क्लोराईड सोबत रिएक्शन्स करता किंवा ऍसिटिक अनहायड्राइड सोबत रिएक्शन्स करता. कशासोबत ऍसिटिक अनहायड्राइड असं सुद्धा लिहिता येते आपल्याला ऍसिटिक अनहायड्राइड. आणि रिएक्शन्स करत असताना कोणाच्या प्रेझेन्स मध्ये करसाल पायरिडीन या बेसच्या प्रेझेन्स मध्ये करसाल है की नाही. रोल सांगतो मी पायरिडीनचा. इथपर्यंत समजलं. तर सुरुवातीला आपण ऍसिडिल क्लोराईड घेऊन रिएक्शन्स करू प्रायमरी अमाइनची. घ्या मग प्रायमरी अमाइनचा फॉर्म्युला काय असतो RNH2 है की नाही. तर आपल्याला माहिती आहे की रिएक्शन्स पाठ करायचीच नाही की हा आपल्याला हायड्रोजन्स काढायचा आहे आणि याच्या जागी ऍसिटिल ग्रुप आणायचा आहे. बरोबर आहे की. त्याच्यामुळे आपण ऍसिटिल क्लोराईड सोबत रिएक्शन्स करून राहिलो. ऍसिटिल क्लोराईड घेतला मी इथे है की नाही आणि कोणाच्या प्रेझेन्स मध्ये रिएक्शन्स करून राहिलो हेही माहिती आहे तुम्हाला. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये करणारा पायरिडीन या बेसच्या प्रेझेन्स मध्ये करणारा. बरोबर आहे की. आता काय या पायरिडीनचा रोल काय हा बेस आहे तेही समजावून सांगतो. पायरिडीनचा रोल
सुरुवातीला आपण ऍसिटिलेशन्स म्हणजे ऍसिटिल ग्रुप कुठे ऍड करणार आहोत, या हायड्रोजन्सला काढून या नायट्रोजनवर ऍड करणार आहोत. बरोबर आहे की नाही? काय तयार होईल आपल्याला असा एक N ला अल्किल ग्रुप असलेला ऍसिटा अमाइड तयार होईल. काय तयार होईल? N ला अल्किल ग्रुप असलेला ऍसिटा अमाइड तयार होईल. हा ऍसिटिल ग्रुप इथे येईल, हा हायड्रोजन या Cl सोबत निघून जाईल. हा हायड्रोजन या Cl सोबत निघून जाईल. म्हणजे साइड प्रॉडक्ट काय भेटेल? HCl आहे की नाही? आता हा जो कंपाऊंड तयार झाला, या कंपाऊंडचं नाव आपल्याला लक्षात आलं पाहिजे, है ना? तर पहिल्यांदा मी या कंपाऊंडचं नाव सांगतो. CH3CO NH2 ग्रुप असं जर असेल तर याला कॉमन नेम मध्ये काय म्हणतात? ऍसिटा अमाइड. काय म्हणतात? ऍसिटा अमाइड म्हणतात. अरे म्हणतात की नाही कॉमन नेम मध्ये याला? मग आता मी जर इथचा एक हायड्रोजन रिप्लेस केला, हे 2 हायड्रोजन आहे ना प्रायमरी, तर या प्रायमरी हायड्रोजन याच्यातला हायड्रोजन रिप्लेस केला, हा तेवढाच ग्रुप आहे CH3CO NH2. CH3CO NH2. तर बस हे एक नवीन अल्किल ग्रुप आणला हायड्रोजनच्या जागी. या हायड्रोजनच्या जागी एक अल्किल ग्रुप आणला, म्हणून याचं नाव राहणार आहे N अल्किल ऍसिटा अमाइड. काय राहणार आहे? N अल्किल ऍसिटा अमाइड असं कॉमन नेम राहणार आहे. IUPAC नेम काय राहणार आहे? हे 2 कार्बन असल्यामुळे आपण याला IUPAC मध्ये काय म्हणत होतो? इथेना अमाइड. काय म्हणत होतो? इथेना अमाइड म्हणत होतो, है ना? तर हे सुद्धा इथेना अमाइडच आहे. हे 2 कार्बन आहे, NH2 आहे, पण इथे एक अल्किल ग्रुप आणलेला आहे, म्हणून याला IUPAC मध्ये N अल्किल इथेना अमाइड म्हणतो. इथेना अमाइड. क्लिअर आहे? अशा प्रकारे म्हणजे N सबस्टिट्यूटेड अल्किना अमाइड तयार होईल प्रायमरी अमाइन्स असल्यामुळे. आता मी हीच रिएक्शन सेकंडरी अमाइन्स मध्ये करतो. त्याआधी मी तुम्हाला पायरिडीनचा रोल सांगतो. हे पायरिडीन बेस आहे आणि HCl ऍसिड आहे. हे पायरिडीन या HCl ला आपल्यामध्ये डिझॉल्व्ह करते, म्हणजे सॉल्ट मध्ये कन्वर्ट करते. कशासाठी सॉल्ट मध्ये कन्वर्ट करते? कारण हे रिव्हर्स रिएक्शन होऊ शकते HCl जर ऍज इट इज राहिला तर. म्हणून हा बेस या ऍसिड सोबत कंबाईन होऊन सॉल्ट मध्ये कन्वर्ट होते, म्हणजे ते डिझॉल्व द HCl अँड हेन्स प्रिव्हेंट द रिव्हर्स रिएक्शन्स. म्हणून पायरिडीन या बेस कशासाठी वापरतात हे जर विचारलं तर ते लक्षात ठेवायचं आहे. प्रिव्हेंट द रिव्हर्स रिएक्शन इन ऍसिटिलेशन्स. इट फॉर्म अ सॉल्ट विथ पायरिडीन. क्लिअर आहे? म्हणून हे पायरिडीन या बेसच्या प्रेझेन्स मध्ये रिएक्शन्स करतो. क्लिअर झालं इथपर्यंत? आता हेच रिएक्शन्स मी सेकंडरी अमाइन्स मध्ये करतो. कोणासोबत करतो? सेकंडरी अमाइन्स मध्ये करतो. बघा, सेकंडरी अमाइन्स मध्ये एक रिप्लेसेबल हायड्रोजन ऍटम्स आहे आपल्या नायट्रोजन्सवर. तर सेकंडरी अमाइनचा फॉर्म्युला सर्वांना माहिती आहे, R2NH. बरोबर आहे की नाही? R2NH यांचं ऍसिटिलेशन्स करणार आहोत. ऍसिटिलेशन एक तर तुम्ही ऍसिटिक क्लोराईड किंवा ऍसिटिक अनहायड्राइड या दोन पैकी कोणताही वापरा. ते ऍसिटिक ग्रुप देणारे रिएजंट आहेत. रिएक्शन्स कोणाच्या प्रेझेन्स मध्ये करसाल? पायरिडीन. तुम्हाला माहिती आहे या पायरिडीनच्या प्रेझेन्स मध्ये का करतो म्हणून आता, आहे की नाही? कारण तो रिव्हर्स रिएक्शन्स प्रिव्हेंट करतो. आता काय होईल? एक रिप्लेसेबल हायड्रोजन ऍटम आहे, त्यामुळे हा ऍसिडिक ग्रुप इथे येऊन जाईल, इथून H निघून जाईल. सिंपल आहे. ऍसिटिलेशन मध्ये काहीच पाठ करायचं नाही. त्याच्यामुळं आपल्याला काय भेटेल? असा NN डायअल्किल ऍसिटा अमाइड भेटेल. काय भेटेल? असा NN डायअल्किल ऍसिटा अमाइड भेटेल. आता हे जर एवढाच असतं तर हे ऍसिटा अमाइड म्हटलं असतं. हे अशा प्रकारे NH2 सारखा हे दोन HH असते तर ऍसिटा अमाइड म्हटलं असतं. पण हे N अल्किल आहे आणि हे ऍसिटा अमाइड आहे, म्हणून याचं कॉमन नेम काय द्यायचं? NN डायअल्किल ऍसिटा अमाइड तयार होते. ऍसिटा अमाइड तयार होत असते. म्हणजे सेकंडरी मध्ये NN डायअल्किल ऍसिटा अमाइड तयार होईल आणि प्रायमरी मध्ये काय तयार होईल? N अल्किल ऍसिटा अमाइड तयार होईल. याच्यावरून आपण ओळखू शकतो की तो प्रायमरी आहे का सेकंडरी आहे म्हणून. क्लिअर आहे? थर्ड किंवा IUPAC नाव काय द्यायचं याचंच? NN डायअल्किल. काय म्हणसाल? डायअल्किल ऍसिटा अमाइडच्या ऐवजी 2 कार्बन असल्यामुळे काय म्हणसाल त्याला? इथेना अमाइड. इथेना अमाइड या नावाने ओळखसाल. क्लिअर झालं?
आता मी हीच रिएक्शन्स टर्शरी अमाइन्स मध्ये करतो. कोणत्या अमाइन्स मध्ये? टर्शरी अमाइन्स मध्ये हेच रिएक्शन्स करतो. आता टर्शरी अमाइनचा फॉर्म्युलाही सर्वांना माहिती आहे, R3N. एकही रिप्लेसेबल हायड्रोजन ॲटम्स नाही, आणि हायड्रोजन ॲटम एकही रिप्लेसेबल ॲटम जर नसेल आणि यांचं जर आपण ऍसिटिलेशन्स केलं, ऍसिटिल क्लोराईड किंवा इथेनॉइल क्लोराईडच्या प्रेझेन्समध्ये, इन द प्रेझेन्स ऑफ पायरिडीन या बेसच्या प्रेझेन्समध्ये, तर काय होणार आहे? इथे रिप्लेसेबल हायड्रोजन नसल्यामुळं नो रिएक्शन होणार नाही. बरोबर आहे की नाही? आणि म्हणून आपण इथे कारण सांगणार आहोत, देर इज नो रिप्लेसेबल हायड्रोजन ॲटम्स ऑन टर्शरी अमाइन्स. टर्शरी अमाइन्सवर रिप्लेसेबल हायड्रोजन नसतो आणि त्याच्यामुळं टर्शरी अमाइन्स डज नॉट अंडरगो ऍसिटिलेशन्स. त्याच्यामुळे टर्शरी अमाइनचं ऍसिटिलेशन्स होणार नाही. क्लिअर झालं की? सेम रिएक्शन करायच्या, बस आता इथे अल्किल ग्रुप चेंज करायचे आपल्याला. बरोबर आहे? आणि अल्किल ग्रुप चेंज करून हे रिएक्शनही आपल्याला थोड्याफार चेंज करायचे आहे. बरोबर आहे? आता बघा, मी यांच्या जागी जर हे घेतलं असता, हे ऍसिटिल क्लोराईडच्या ऐवजी ऍसिटिक अनहायड्राइड घेतलं असतं, तर ही रिएक्शन्स सेम झाली असते. बघा, लक्षात ठेवायचं. हेच मी आता ऍसिटिक अनहायड्राइड घेतलं असतं. प्रायमरी अमाइनची रिएक्शन ऍसिटिक अनहायड्राइड, सेकंडरी अमाइनची ही रिएक्शन्स ऍसिटिक अनहायड्राइड सोबत केली असती, है ना? अशा प्रकारे हेच कंपाऊंड मी असा लिहू शकतो. ठीक आहे? CH3 C डबल बॉन्ड O C डबल बॉन्ड O CH3. क्लिअर आहे? तर इथे हा ऍसिटिक ग्रुप देणार आहे, हा पॉझिटिव्ह हा निगेटिव्ह, हा पॉझिटिव्ह हा निगेटिव्ह, हा पॉझिटिव्ह आणि हा निगेटिव्ह. तर इथेही ऍसिटिल ग्रुप इथेच ऍड होईल, एक हायड्रोजन काढून टाकेल. हेच आन्सर येईल. बस हे साइड प्रॉडक्ट काय तयार होईल? CH3 C डबल बॉन्ड OH. ऍसिटिक ऍसिड साइड प्रॉडक्ट तयार होईल. हे अल्किल ग्रुप इथे येऊन जाईल, हा H या ऑक्सिजनला लागून जाईल आणि CH3COOH असं साइड प्रॉडक्ट तयार होईल. बस दोन रिएक्शन मध्ये साइड प्रॉडक्ट फरक आहे. इथे ऍसिटिल क्लोराईड घेतला तर HCl साइड प्रॉडक्ट भेटते आणि ऍसिटिक अनहायड्राइड घेतला तर ऍसिटिक ऍसिड साइड प्रॉडक्ट भेटते. फरक एवढाच आहे. समजलं? लक्षात आलं? इथेही तसंच आहे. हा सेकंडरी अमाइन्स मधला एक हायड्रोजन हा ऍसिटिल ग्रुप रिप्लेस करेल, हा हायड्रोजन इथे येऊन जाईल आणि आपल्याला साइड प्रॉडक्ट काय भेटेल? HCl च्या ऐवजी ऍसिटिक ऍसिड हा साइड प्रॉडक्ट भेटेल. क्लिअर आहे? आणि हेच टर्शरी अमाइन सोबत जर ऍसिटिक अनहायड्राइडची रिएक्शन्स केली तर no reactions, because there is no replaceable hydrogen atoms attached to the tertiary amines. है कि नहीं? Thus from these reactions we are distinguish between primary, secondary and tertiary amines, because on acetylation of primary amines we get N-alkyl acetamide, alkenaamide म्हणू शकता तुम्ही, आणि हिअर सेकंडरी अमाइन्स गिव्स NN डायअल्किल. त्याच्यामध्ये दोन अल्किल ग्रुप अटॅच असते नायट्रोजन्सला, त्याच्यामुळे NN डायअल्किल ऍसिटामाइड तयार होईल. वेअरएज इन टर्शरी अमाइन्स देर इज नो रिप्लेसेबल हायड्रोजन ॲटम्स, देअरफॉर देर अंडरगो नो रिएक्शन्स. तिथे रिएक्शन्स होणार नाही. क्लिअर झालं इथपर्यंत मी काय सांगितलं आहे? आता एक एक्झाम्पल घेऊ. हे आपण क्वेश्चन्स बोर्ड एक्झाम मध्ये आपल्याला असं विचारतो, how will you distinguish between ethylamine, diethylamine and triethylamines by using acetylations reactions? क्वेश्चन असाच राहणार आहे आपल्याला, है की नाही? how will you distinguish between, कोणाचं डिस्टिंग्विश करणार आहोत आपण आता? डिस्टिंग्विश बिटवीन ethylamines, है की नाही? Diethylamines means C2H5/2 NH and triethylamines C2H5/3 N. By using acetylations reactions, acetylations reactions चा वापर करून या तीन अमाइन्सचं तुम्हाला काय करायचं आहे? डिस्टिंग्विश करायचं आहे. त्यासाठी तुम्ही सर्वात पहिल्यांदा यांची रिएक्शन्स कोणासोबत करसाल? इथिलामाइन. इथिलामाइन बेसिकली हा आपला प्रायमरी अमाइन्स आहे. काय आहे? प्रायमरी अमाइन्स आहे. त्याच्यामुळं इथिलामाइन जर घेतला तुम्ही इथे C2H5
NH2 सर्वांना माहिती आहे की एक रिप्लेसेबल हायड्रोजन्स, दोन रिप्लेसेबल आहेत आणि एकच रिप्लेस करायचं आहे आपल्याला. यांचं ऍसिटिलेशन्स करसाल, ऍसिटिल क्लोराईड घेसाल किंवा ऍसिटिक अनहायड्राईड घेसाल, रिएक्शनच्या एअरवर पायरिडीन हा बेस लिहिसाल, बरोबर आहे की नाही. काय होईल, हा ऍसिटिल ग्रुप इथे येऊन जाईल आणि हा H निघून जाईल आणि आपल्याला काय भेटणार आहे, N इथिल ऍसिटा अमाइड. काय भेटेल असा, N इथिल, या नायट्रोजन्सला एक इथिल ग्रुप असेल आणि ऍसिटा अमाइड किंवा इथेना अमाइड तुम्हाला तयार होईल N इथिल ऍसिटा अमाइड, N इथिल ऍसिटा अमाइड प्लस HCl साइड प्रोडक्ट तयार. क्लियर आहे. सिमिलरली when we take the डायथिलमाइन्स, जेव्हा आपण हीच रिएक्शन्स डायथिलमाइन सोबत करणार म्हणजे सेकंडरी अमाइन सोबत. क्लियर आहे. तर सेकंडरी अमाइन्स मध्ये C2H5/2 NH2 NH आहे, एक रिप्लेसेबल हायड्रोजन्स आहे की नाही. तर यांची जर रिएक्शन्स आपण ऍसिटिल क्लोराईड सोबत केली CH3COCl आहे ना, कोणाच्या प्रेझेन्स मध्ये, पायरिडीन या बेसच्या प्रेझेन्स मध्ये. व्हॉट्स हॅपन, इथे ऍसिटिल ग्रुप ऍड होईल, HCl रिप्लेस होऊन जाईल आणि आपल्याला काय भेटेल असा NN डायइथिल, या नायट्रोजन्सला दोन इथिल आहे म्हणून आपण याला काय म्हणू, NN डायइथिल ऍसिटा अमाइड प्लस HCl. म्हणजे इथे तयार होईल तुम्हाला NN डायइथिल ऍसिटा अमाइड किंवा इथेना अमाइड प्लस HCl. क्लियर आहे. आणि फायनली तुम्हाला ट्रायथिल अमाइन सोबत रिएक्शन्स करायचे, ट्रायथिल अमाइन आहे की नाही, ऍसिटिलेशन्स ट्रायथिल अमाइनचं करायचं आहे. म्हणजे C2H5/3 N हा झाला तुमचा टर्शरी अमाइन्स. याचं जर ऍसिटिलेशन्स करतो म्हटलं आपण तर ऍसिटिलेशन होणार नाही. का नाही होणार त्याचं कारणही सांगायचं आहे आपल्याला, आहे की पायरिडीन या बेसच्या प्रेझेन्समध्ये जर टर्शरी अमाइन्स घेऊन आपण ट्रायथिल अमाइन घेऊन त्याचं ऍसिटिलेशन्स केलं तर इथे लिहायचं नो रिएक्शन्स, आहे की नाही. त्याचं कारण सांगायचं आहे absence of replaceable hydrogen atom on nitrogen atom. नायट्रोजन ॲटमवर इथे हायड्रोजन ॲटम्स नाही आहे आणि दॅट्स वाय इट डज नॉट अंडरगो रिएक्शन्स विथ ऍसिटिल ग्रुप. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण ही ऍसिटिलेशन्स रिएक्शन्स घेऊन तुम्ही असं डिस्टिंग्विश करसाल तर हे तुम्हाला 3 मार्काचा क्वेश्चन्स बोर्ड एक्झाममध्ये नक्की विचारा. पण आपल्याला बोर्ड एक्झाममध्येच नाही, आपल्याला हे फंक्शनल ग्रुपवर कमांड आणायची आहे की ज्याच्यावर ऍसिटिलेशन होत असते. ठीक आहे. इथपर्यंत लक्षात आलं की आपण ऍसिटिलेशन ऑफ अमाइन्स असं कोणतंही एक्झाम्पल दिलं तर तुम्हाला ते लक्षात आलं पाहिजे की आपण ऍसिटिलेशन कसं करायचं आहे. तर सिंपल आहे, हायड्रोजन ॲटम रिप्लेस करायचा आहे नायट्रोजनवरचा आणि त्याच्या जागी ऍसिटिल ग्रुप ऍड करायचा आहे. त्याला आपण काय म्हणत असतो, ऍसिटिलेशन्स म्हणत असतो. क्लिअर झालं हे सर्वांना. प्रायमरीमध्ये एक ऍसिटिल ग्रुप इथे येईल, त्याच्यामुळे आपण N अल्किल ऍसिटा अमाइड तयार होईल. सेकंडरीमध्ये NN डायअल्किल ऍसिटा अमाइड तयार होईल आणि टर्शरीमध्ये नो रिएक्शन्स बिकॉज ऑफ absence ऑफ हायड्रोजन ॲटम. आता सेम क्वेश्चन जर असा दिला असता, हाऊ विल यू डिस्टिंग्विश बिटवीन मिथिल अमाइन, डायमिथिल अमाइन म्हणजे सेकंडरी अमाइन्स मध्ये डायमिथिल अमाइन्स दिला असता आणि ट्रायमिथिल अमाइन्स बाय युझिंग ऍसिटिलेशन्स रिएक्शन्स. तर तुमचं चेंज काय झालं असतं, फक्त हा इथिलच्या जागी तुम्हाला काय घ्यायचा होता, मिथिल. इथे काय घ्यायचा होता, मिथिल. बस आता इथे काय करायचं होतं तुम्हाला, N मिथिल, आहे की नाही, ऍसिटा अमाइड तयार झाला असता. इथेही तुम्ही डायमिथिल अमाइन घेतला असता सेकंडरी अमाइन्स, तर इथे तुम्हाला 2 मिथिल ग्रुप आले असते, आहे ना. तर इथे नावात काय आलं असतं, NN डाय मिथिल ऍसिटा अमाइड तयार झाला असता आणि इथे तुम्ही ट्रायमिथिल अमाइन घेतला असता आणि याचं ऍसिटिलेशन्स केलं असतं तर नो रिएक्शन्स. असे तुम्हाला प्रायमरी अमाइन्स चेंज करायचे आणि त्यांच्यावर ऍसिटिलेशन्स करायचे आहे. इथं सिंपल एक्झाम्पल झालं. तुम्ही असे अमाइन्स मोठेही घेऊ शकता ज्याच्यावर तुम्हाला ऍसिटिलेशन्स करायचं असेल तर तसेही एक्झाम्पल घेऊन कॉम्पिटिटिव्ह एक्झाम सारखे तसे मोठे एक्झाम्पल घेऊन प्रायमरी सेकंडरी टर्शरी अमाइन्स फंक्शनल ग्रुप पाहायचा आहे आपल्याला आणि त्यांच्यावर ऍसिटिलेशन्स करायचं आहे. ते रिएक्शन नाही पाठ करायचे की हे अशी होते म्हणून.
त्या फंक्शनल ग्रुपवरचे हायड्रोजन काढायचे आहे आणि तिथे ऍसिटिल ग्रुप ऍड करायचा आहे. बरोबर आहे, हे क्लिअर करायचं आहे. म्हणजे तो किती काही मोठा कंपाऊंड दिला, छोटा असो का मोठा, आता आपण ते 1 कार्बनवाले 2 कार्बनवाले 3 कार्बनवाले समजून घेऊन राहिलो. असे आपण 5 कार्बनवाला अमाइन असेल, प्रायमरी सेकंडरी टर्शरी, तर त्यांच्यामध्ये हेच असंच होणार. बरोबर आहे, फक्त फंक्शनल ग्रुप जिथे रिएक्शन्स होते तिथे ती रिएक्शन्स आपल्याला समजून घ्यायची. क्लिअर झालं इथपर्यंत? आता नेक्स्ट पाहणार आहोत आपण बेन्झॉयलेशन्स ऑफ प्रायमरी सेकंडरी अँड टर्शरी अमाइन्स. क्लिअर झालं इथपर्यंत सर्वांना? काही कोणाला काही डाऊट आहे? आता याआधी आपण ॲलिफॅटिक अमाइन्सवर ऍसिटिलेशन्स केलंय, तसंच ऍसिटिलेशन्स ऑफ ॲरोमॅटिक अमाइन्स. ॲरोमॅटिक अमाइन्स मध्ये आपण एक्झाम्पल घेणार आहोत ॲनिलीन. आपण ॲनिलीनचं सुद्धा काय करणार आहोत? ऍसिटिलेशन्स करणार आहोत. तर ॲनिलीन सर्वांना माहिती आहे की ॲनिलीनचं जर ऍसिटिलेशन्स केलं तर बेन्झीनवर NH2 ग्रुप याला आपण काय म्हणत असतो? ॲनिलीन म्हणत असतो. त्यामुळं इथे सुद्धा तसंच करायचं आहे. मी तुम्हाला सांगितलं की बेन्झीन रिंग आणि NH2 ग्रुप असेल तर प्रिफरन्स कोणाला देसाल? बेन्झीन रिंगवर ऍसिटिलेशन नाही करसाल तुम्ही, ऍसिटिलेशन्स कशावर करसाल? NH2 ग्रुपवर. म्हणजे ऍसिटिलेशन्स तुमचं कोणत्या ग्रुपवर होणार आहे? या NH2 ग्रुपवर. ऍसिटिलेशन्स कुठं होणार आहे? या NH2 ग्रुपवर, या रिंगवर होणार नाही. हे तुम्हाला पहिलेच बेसिक समजावून सांगितलं आहे. बरोबर आहे? तर त्याच्यामुळं आपण इथे ॲनिलीन घेऊ आणि ॲनिलीनचं ऍसिटिलेशन्स करू आणि ॲरोमॅटिक कंपाऊंड्स मध्ये जो प्रॉडक्ट तयार होतं ऍसिटिलेटेड प्रॉडक्ट, तर दॅट इज कॉल्ड ॲज ॲनिलाइड्स. काय म्हणतो असतो आपण? ॲनिलाइड्स. ॲनिलाइड्स म्हणतात त्याला. समजलं? लक्षात आलं? तर फॉर एक्झाम्पल जसं मी ॲनिलीन घेतो इथे आणि या ॲनिलीनची रिएक्शन्स कोणासोबत करणार आहोत? इथे 2 रिप्लेसेबल हायड्रोजन आयटम आहे ॲनिलीन मध्ये, माहिती आहे तुम्हाला, नायट्रोजन्सवर. आणि यांचा ऍसिटिलेशन्स करतो तर एक तर तुम्ही ऍसिटिल क्लोराईड घेसाल किंवा ऍसिटिक अनहायड्राईड घेसाल. एकदा मी ऍसिटिल क्लोराईड घेतला आणि हाच ॲनिलीन घेतो मी, बघा लक्षात ठेवायचं आहे. आणि यांची रिएक्शन्स ऍसिटिक अनहायड्राईड सोबत करू आपण. कोणासोबत? ऍसिटिक अनहायड्राईड. कोणाही सोबत केली तरी चालते. इथेनॉइक अनहायड्राईड सुद्धा म्हणतात त्याला. आणि रिएक्शन्स करत असताना आपल्याला माहिती आहे की कोणाच्या प्रेझेन्स मध्ये करणार आहोत आपण? पायरिडीन या बेसच्या प्रेझेन्स मध्ये करणार आहोत. बरोबर आहे? पायरिडीन या बेसच्या प्रेझेन्स मध्ये करणार आहोत टू प्रिव्हेंट द रिव्हर्स रिएक्शन्स. नॅचरली हा ऍसिटिक ग्रुप इथे इंट्रोड्यूस होईल, एक हायड्रोजन्स निघून चालला जाईल है ना, आणि हा HCl साइड प्रॉडक्ट तयार होईल. तर हा जो तयार होणारा कंपाऊंड आहे आता तुमचा, तर बघा लक्षात ठेवायचा आहे, हा नायट्रोजन एक हायड्रोजन ऍज इट इज राहील पण एक CH3 ग्रुप लागेल. तर याचं नाव राहणार आहे ऍसिटा ॲनोलाइड. काय म्हणतात त्याला? ऍसिटा ॲनोलाइड्स. किंवा दुसरं नाव काय राहणार आहे याचं सांगा? N-फिनिल ऍसिटामाइड. काय म्हणसाल याला? N-फिनिल ऍसिटामाइड असं सुद्धा म्हणसाल. लक्ष ठेवायचं आहे. असंही म्हणू शकता तुम्ही N-फिनिल ऍसिटामाइड किंवा इथेनामाइड है ना, किंवा ऍसिटा ॲनोलाइड. काय म्हणतात त्या कंपाऊंडला? ऍसिटा ॲनोलाइड. ओके. सिमिलरली साइड प्रॉडक्ट काय भेटून जाईल तुमचं? HCl. बस फरक एवढाच आहे. बाकी इथेच होणार आहे. ऍसिटिक अनहायड्राईड मध्ये हा Cl निगेटिव्ह होता, तर आता हे ऍसिटिल ग्रुप निगेटिव्ह राहील. हा हायड्रोजन्स रिप्लेस करत आणि इथे ऍसिटिल ग्रुप येऊन जाईल. तर अशा प्रकारे आपल्याला काय तयार होईल? हा बेन्झीन ऍज इट इज राहील, नायट्रोजन्सला H ऍज इट इज राहील. तर एक H निघून तिथे काय येऊन जाईल? ऍसिटिल ग्रुप येऊन जाईल. आणि साइड प्रोडक्ट काय भेटेल? फक्त आता ऍसिटिक ऍसिड साइड प्रोडक्ट भेटेल. बस या दोन याच्यातली साइड प्रॉडक्ट चेंज आहे, हे जे चेंज केले तर बाकी मेन आन्सर तेच येणार आहे. म्हणून या कंपाऊंडचं नाव आपण N-फिनिल. आता N ला काय असा? फिनिल आहे आणि हा इथेनामाइड. IUPAC मध्ये काय म्हणतात त्याला? इथेनामाइड म्हणतात आणि कॉमन नेम मध्ये ऍसिटामाइड म्हणतात. तर असंही लिहू शकता तुम्ही N-फिनिल ऍसिटामाइड, कॉमन नेम मध्ये असंही लिहू शकता. आणि याला स्पेशल नाव कोणतं आहे? ऍसिटा ॲनिलाइड्स. काय म्हणतात? ऍसिटा ॲनिलाइड्स सुद्धा म्हणतात. तर अशा प्रकारे आपण ॲरोमॅटिक अमाइन्सवर सुद्धा ऍसिटिलेशन्स करतो आणि जो प्रॉडक्ट तयार होतो त्याला आपण ॲनालाइड्स म्हणत असतो.
आता लास्ट यांच्यामध्ये आपण बेन्झॉयलेशन करायचं आहे. इथे ऍसिटिलेशन झालं. काय झालंय? ऍसिटिलेशन झालं. आता आपण बेन्झॉयलेशन्स करू ॲलिफॅटिक अमाइन्स. कोणावर? ॲलिफॅटिक अमाइन्सवर बेन्झॉयलेशन्स करू. बघा लक्षात ठेवायचं आहे. तर लक्ष द्या. आता नेक्स्ट जे आपले ॲलिफॅटिक अमाइन्स आहेत त्यांच्यावर काय करणार आहोत आपण? बेन्झॉयलेशन्स ऑफ अमाइन्स. अमाइन्सचं आता आपण बेन्झॉयलेशन्स करू. तर बेन्झॉयलेशन्स म्हणजे काय करणार आहोत? बेन्झॉइल क्लोराईड घेणार आहोत. काय घेणार आहोत? बेन्झॉइल क्लोराईड. तुम्ही असा लिहा COCl बेन्झॉइल क्लोराईड लिहा किंवा यालाच असं लिहू शकता तुम्ही C6H5 COCl असं लिहा. काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही कसाही लिहिला तरी चालते बेन्झॉइल क्लोराईड. ठीक आहे. आता यांच्यासोबत जर रिएक्शन्स केली आपण बेन्झॉइल क्लोराईड सोबत कोणाची? अमाइनची, तर याला आपण बेन्झॉयलेशन म्हणतो. कारण इथे कोणता ग्रुप इंट्रोड्यूस होणार आहे तुमचा? असा बेन्झॉइल ग्रुप हा इलेक्ट्रोफाइल इंट्रोड्यूस होणार आहे. क्लिअर आहे? त्याच्यामुळं मी सुरुवातीला प्रायमरी अमाइन्स घेतो. तर प्रायमरी अमाइन्स मध्ये एक एक्झाम्पल घेऊ आपण, इथिल अमाइन. काय घेणार आहोत? इथिल अमाइन्स. तर इथे 2 रिप्लेसेबल हायड्रोजन आयटम असतात, पण आपण एक रिप्लेस करणार आहोत. इथिल अमाइनची रिएक्शन्स कोणासोबत करसाल? आता बेन्झॉइल क्लोराईड. कोणासोबत करसाल? बेन्झॉइल क्लोराईड. क्लिअर आहे? इन द प्रेझेन्स ऑफ पायरिडीन. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? पायरिडीन या बेसच्या प्रेझेन्स मध्ये हे रिएक्शन्स करसाल. काय होईल? हा इलेक्ट्रोफाइल, हा न्यूक्लिओफाइल. सिंपल रिएक्शन्स कुठे होणार आहे? रिप्लेसिंग हायड्रोजन्स. हे बेन्झॉइल ग्रुप इथे येऊन जाईल आणि HCl निघून जाईल आणि त्यामुळं C2H5NH आणि इथे काय लागेल तुमचा? C6H5 म्हणजे बेन्झीन रिंग. आणि बरोबर आहे की नाही? प्लस HCl निघून जाईल. काय नाव दिसायला तर माहिती आहे का? याला आपण बेन्झामाइड म्हणत असतो. हा जर असा असता CONH2 तर याला आपण काय म्हणणार आहोत? NH2 नाही, तर याला आपण बेन्झामाइड म्हणत असतो. काय म्हणतो? बेन्झामाइड. म्हणजे हा वाला. बस हे Hच्या जागी काय आणला? या Hच्या जागी आपण अल्किल ग्रुप आणला. काय म्हणला? आणला अल्किल ग्रुप आणला. त्याच्यामुळे याचं नाव काय राहणार आहे? N-इथिल बेन्झामाइड. काय म्हणसाल? N-इथिल बेन्झामाइड असं याचं नाव राहणार. क्लिअर झालं मी काय सांगितलं आहे ते? नेक्स्ट बघा लक्षात ठेवायचं आहे. एक एक्झाम्पल घेतलं मी प्रायमरीचं. असंच मी सेकंडरी अमाइनचं घेतो. बघा लक्षात ठेवायचं आहे. सेकंडरी अमाइन जर घेतला आपण म्हणजे डायथिल अमाइन. कोणासोबत रिएक्शन्स करू आता आपण? डायथिल अमाइन सोबत. ठीक आहे. तर इथे मी एक एक्झाम्पल घेतो C2H5NH डायथिल अमाइन. याचं बेन्झॉयलेशन्स करसाल. बेन्झॉइल क्लोराईड दिसाल आहे की नाही? कोणाच्या प्रेझेन्स मध्ये रिएक्शन्स करसाल? पायरिडीन या बेसच्या प्रेझेन्स मध्ये रिएक्शन्स करसाल. ऍसिटिल ग्रुप बेन्झॉइल ग्रुप काय होईल? हा हायड्रोजन एक रिप्लेसेबल आहे, इथे येऊन जाईल आणि आपल्याला अशा प्रकारे C2H5 इथे काय होईल? C डबल बॉन्ड O C6H5 म्हणजे बेन्झीन रिंग प्लस HCl अशा प्रकारे. आता इथे 2 सबस्टिट्यूएंट आले. या नायट्रोजन वर आता किती सबस्टिट्यूएंट आले? 2. हे वाले. नाव काय राहणार आहे? NN डायथिल. काय म्हणतात? NN डायथिल. आणि याला आपण काय म्हणतो? बेन्झामाइड. काय म्हणतात? बेन्झामाइड. नावही लक्षात ठेवायचं आहे कसे आले म्हणून. आणि असंच आपण टर्शरी अमाइन सोबत यांची रिएक्शन्स केली. कोणासोबत? टर्शरी अमाइन सोबत ऍसिटिलेशन्स करतो म्हटलं. तर ट्रायथिल अमाइन जर घेतला आपण C2H5 टर्शरी अमाइन्स आणि यांचं बेन्झॉयलेशन्स करतो म्हटलं. बेन्झॉइल क्लोराईड घेतला आणि पायरिडीनच्या प्रेझेन्स मध्ये जर याला हिटिंग केली. बघा लक्षात ठेवायचं तर नो रिएक्शन्स. काय होणार आहे? नो रिएक्शन्स. रिएक्शन सिंपल आहे. फक्त या रिएक्शन्सला आपण बेन्झॉयलेशन म्हणत असतो. बिकॉज वी आर इंट्रोड्युसिंग द बेन्झॉइल ग्रुप by replacing the hydrogen atoms on nitrogen atoms of primary and secondary amines. That's why that reactions are known as benzoylations. Clear झालं? म्हणजे आपण ॲलिफॅटिक अमाइनचं ऍसिटिलेशन्स केलं. ऍसिटिलेशन्स केल्यानंतर ऍसिटिलेशन्स आपण ॲरोमॅटिक अमाइनचंही केलं आणि नंतर बेन्झॉयलेशन्स केलं. आता मी तुम्हाला दुसरा फंक्शनल ग्रुप जो आहे
कोणता? अल्कोहोल. म्हणजे जेव्हा आपण अल्कोहोलचं चॅप्टर स्टडी करणार आहोत तिथेही ऍसिटिलेशन्स रिएक्शन्स येणारच आहे, बघा लक्षात ठेवायचं आहे. हे तर आपलं अमाइन्स चॅप्टर होतं. आपण आता सांगितलंय की ऍसिटिलेशन्स कोणकोणत्या फंक्शनल ग्रुपमध्ये होते. ही मी पहिलेच तुम्हाला लेक्चर स्टार्ट होण्याच्या आधी बेसिक समजावून सांगितलं की कोण ऍसिटिलेशन्स करतात आणि कोणकोणत्या फंक्शनल ग्रुपवर ऍसिटिलेशन्स कोणकोणत्या कंडिशन्समध्ये होऊ शकते, बरोबर आहे. तर आता आपण ऍसिटिलेशन्स ऑफ अल्कोहोल करू, बघा लक्षात ठेवायचं आहे. कोणाचं करणार आहोत? ऍसिटिलेशन्स ऑफ अल्कोहोल. ऍसिटिलेशन्स ऑफ अल्कोहोल. अल्कोहोलचं ऍसिटिलेशन्स होऊन काय मध्ये कन्वर्ट होते? ते इस्टर मध्ये होते. काय होते? इस्टर तयार होत असतात त्याचे. ठीक आहे. तर बघा आता एक एक्झाम्पल घेऊ आपण. इथे अल्कोहोल घेतला, कोणताही अल्कोहोल घ्या, ROH आहे की नाही. तर या अल्कोहोलचं जर तुम्ही ऍसिटिलेशन्स केलं तर ऍसिटिलेशन्स म्हणजे ऍसिटिल क्लोराईड किंवा ऍसिटिल अनहायड्राईड सोबत रिएक्शन्स करतात. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये करसाल हेही फिक्स आहे. पायरिडीन या बेसच्या प्रेझेन्स मध्ये करसाल. नॅचरली हा ऍसिटिल ग्रुप आहे. हा ऍसिटिल ग्रुप कुठे इंट्रोड्यूस होईल? या हायड्रोजन्सला रिप्लेस करेल आणि इथे इंट्रोड्यूस होईल. इथून HCl निघून जाईल आणि आपल्याला काय तयार होईल? इस्टर तयार होईल. म्हणजे या Hच्या जागी तुमचा ऍसिटिल ग्रुप येऊन जाईल. हा COCH3 ग्रुप येऊन जाईल प्लस HCl. तर हा काय तयार झाला? इस्टर तयार झाला, बरोबर आहे. अल्किल ऍसिटेट. हे काय तयार झाला? अल्किल ऍसिटेट किंवा इथेनॉइड म्हणतो आपण, आहे की नाही. फॉर एक्झाम्पल, जसं आता मी हे जनरल घेतलं होतं, आता एक एक्झाम्पल घेऊन दाखवतो. एक इथिल अल्कोहोल घेतला आपण आणि त्याचं ऍसिटिलेशन्स करा म्हटलं असतं तर पाठ करायचं कामच नव्हतं तुम्हाला. इथिल अल्कोहोलचा फॉर्म्युला सर्वांना माहिती आहे, C2H5OH. ऍसिटिलेशन्स करसाल म्हणजे एक तर ऍसिटिल क्लोराईड किंवा ऍसिटिल अनहायड्राईड सोबत रिएक्शन्स करसाल, आहे की नाही. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये करसाल हेही फिक्स आहे. पायरिडीन या बेसच्या प्रेझेन्स मध्ये करसाल. ठीक आहे. रिएक्शन्स कुठे होणार आहे? फंक्शनल ग्रुपवर. O निगेटिव्ह H पॉझिटिव्ह. ऍसिटिल ग्रुप तुमचा पॉझिटिव्ह असेल, हा निगेटिव्ह, हा इथे येऊन जाईल, HCl निघून जाईल आणि तुमचा आन्सर येणार आहे C2H5, आहे की नाही. O इस्टर तयार होईल. हा ऍसिटिल ग्रुप इथे येऊन जाईल. हा लक्षात ठेवायचा आहे. फक्त आपल्याला ऍसिटिल ग्रुप कॉन्सन्ट्रेट करायचा आहे, कुठं इंट्रोड्यूस करायचं आहे. प्लस साईड प्रोडक्ट कॅपिटल HCl. काय नाव दिसेल याचं? इथिल ऍसिटेट. काय नाव सांगायला? इथिल ऍसिटेट तयार होईल किंवा इथेनॉइड म्हणतो आपण, इथिल इथेनॉइड. कोणापासून? इथेनॉल पासून. जर इथिल इथेनॉइड तयार करा म्हटलं म्हणजे इस्टर तयार करा म्हटलं तर ऍसिटिलेशन्स करसाल तुम्ही. क्लिअर आहे. असंच कोणतंही एक्झाम्पल घेता येईल. आता हेच नाही, फक्त अल्कोहोल चॅप्टर मध्येच होते असं नाही. आपल्याला एक बायोमॉलिक्युल्स नावाचं चॅप्टर आहे. काय? बायोमॉलिक्युल्स नावाचं चॅप्टर आहे. त्यांच्यामध्ये आपण ग्लुकोजचं सुद्धा ऍसिटिलेशन्स करतो. काय? कशाचं? ग्लुकोज. आता ग्लुकोज मध्येही OH ग्रुप असतात. काय असतात? OH ग्रुप. जसं ग्लुकोजचा फॉर्म्युला एक अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप असते, 4 सेकंडरी अल्कोहोल असते, 4 सेकंडरी अल्कोहोल असतात आणि एक प्रायमरी अल्कोहोल असे फंक्शनल ग्रुप असतात त्याच्यात. ग्लुकोजमध्ये एक अल्डिहाइड, 4 सेकंडरी अल्कोहोल आणि एक प्रायमरी अल्कोहोल असा फंक्शनल ग्रुप असते. आणि यांचं जर आता मी ऍसिटिलेशन्स करायला सांगितलं असेल, कम्प्लीट द फॉलोइंग रिएक्शन्स, तर मला पाठ करायचं कामच नव्हतं, बघा लक्षात ठेवायचं आहे. पायरिडीन किंवा कॉन्सन्ट्रेटेड H2SO4च्या प्रेझेन्समध्ये रिएक्शन्स करावं लागतात. आता सांगा की हे पाहिल्याबरोबर तुमच्या लक्षात आलं असेल की हे ऍसिटिल क्लोराईड आहे, म्हणजे समोर कोणते फंक्शनल ग्रुप असेल, एक तर OH नाही तर मग NH. आता किती OH आहे इथे माहिती आहे का? ही 4 OH इथे आहेत आणि एक 5वा OH इथे आहे, म्हणजे 5 हायड्रॉक्सी ग्रुप आहे, 5 अल्कोहोलिक ग्रुप आहे. त्याच्यामुळे मला 5 ऍसिटिल ग्रुप इथं आणावं लागेल, 4 इथं आणावं लागेल आणि म्हणून इथे मी 5 करणार आहोत. आणि अशा प्रकारे ह्या अल्डिहाइडवर काहीच होणार नाही. पण आता हा जो तुमचा OH ग्रुप आहे, इथचे हायड्रोजन्स या ऍसिटिल ग्रुपने काय होतील? रिप्लेस होतील. त्याच्यामुळे इथे काय येईल? तुमचा एक ऍसिटिल ग्रुप येऊन जाईल. हे किती वेळेस आला आता? 4 टाइम्स. क्लिअर आहे. आता इथे एक OH ग्रुप आहे, इथचाही हायड्रोजन ऍसिटिल ग्रुपने रिप्लेस होईल आणि काय होईल आपल्याला? CH2O COCH3 प्लस 5 HCl निघून जाईल. याच्यावर कन्फर्म होते की या ग्लुकोजमध्ये, बघा लक्षात ठेवा, या ग्लुकोजमध्ये 5 हायड्रॉक्सी ग्रुप आहे, कन्फर्म होते. कारण हा प्रॉडक्ट कसं तयार होते? पेंटा हायड्रॉक्सी. बघा लक्षात ठेवायचं.
पेंटा ऍसिटिल ग्लुकोज, पेंटा ऍसिटिल ग्लुकोज तयार होते. बरोबर आहे. याहून क्लिअर होते की या ग्लुकोज मध्ये 5 हायड्रॉक्सी ग्रुप आहे. जर हे टेट्रा तयार झाला असता तर 4 म्हटले असते, ट्राय ऍसिटिल ग्लुकोज तयार झाला असते तर 3 म्हटले असते. पण इथे 5 हायड्रॉक्सी ग्रुप आहे हे क्लिअर होते कारण हे पेंटा ऍसिटिल ग्लुकोज तयार होत असते. तर हे क्लिअर इंडिकेशन्स आहे की याच्यातनी हायड्रॉक्सी ग्रुप आहेत म्हणून. समजलं, लक्षात आलं? कशामध्ये? ग्लुकोजमध्ये. तर हे बायोमॉलिक्युल्स नावाचं चॅप्टर आहे आपल्याला. तिथे ग्लुकोजमध्येही ऍसिटिलेशन्स आहे, अल्कोहोल चॅप्टरमध्येही ऍसिटिलेशन्स आहे. बरोबर आहे. अजून एक आहे जे 11th मध्ये आहे आपल्याला, ते आहे केमिस्ट्री ऑफ एव्हरीडे लाईफ. कोणता आहे? केमिस्ट्री ऑफ एव्हरीडे लाईफ, जिथे आपण ऍस्पिरिन नावाचा ड्रग्स तयार करणार आहोत. ऍस्पिरिन म्हणजेच जे पेन किलर ड्रग्स असते, एनाल्जेसिक ज्याला म्हणत असतात. बरोबर आहे. बघा, लक्षात ठेवायचं आहे. तर तुमचं एक केमिस्ट्री ऑफ एव्हरीडे लाईफ नावाचं चॅप्टर आहे. केमिस्ट्री ऑफ एव्हरीडे लाईफ, एव्हरीडे लाईफ हे जे चॅप्टर आहे यामध्ये सुद्धा एक ऍस्पिरिन नावाचा ड्रग्स तयार करायचा आहे आपल्याला. कोणता? ऍस्पिरिन नावाचा जो ड्रग्स आहे, एनाल्जेसिक ड्रग्स, पेन किलर ड्रग्स. आपल्या बॉडीमध्ये कुठेही पेन होत असेल तर ती जी टॅबलेट घेतो आपण त्यांच्यामध्ये हे ऍस्पिरिन नावाचा ड्रग्स असतो. तर हे कोणापासून तयार केलं जात असते? इथेही ऍसिटिलेशन रिएक्शनच आहे. तर इथे आपण एक बेन्झीनवर ऍसिड घेतो, COOH. बरोबर आहे. आणि एक बेन्झीनच्या अर्थो पोझिशन्सला हायड्रॉक्सी ग्रुप देत असतो. याला आपण सॅलिसिलिक ऍसिड म्हणतो. कोणता ऍसिड? सॅलिसिलिक ऍसिड किंवा 2 हायड्रॉक्सी बेन्झोइक ऍसिड. काय म्हणतात त्याला? 2 हायड्रॉक्सी बेन्झोइक ऍसिड किंवा सॅलिसिलिक ऍसिड. सॅलिसिलिक ऍसिड म्हणतात त्याला. तर हे सॅलिसिलिक ऍसिड किंवा 2 हायड्रॉक्सी बेन्झोइक ऍसिडचं जर आपण ऍसिटिलेशन केलं, म्हणजे ऍसिटिल क्लोराईड घेतला किंवा ऍसिटिल अनहायड्राइड घेतला आणि इन द प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 यांच्या प्रेझेन्समध्ये रिएक्शन्स केली, तर ही रिएक्शन्स पाठ करायची आहे का? नाही. आता तुम्हाला प्रश्न पडल, तुम्ही सांगितल्याप्रमाणे सर हे बेन्झीन रिंग आहे, हे एक OH आहे, हे एक OH आहे, म्हणजे नेमकं कोणत्या OH वर रिएक्शन्स करायचे आपण, आहे की नाही? तर मी तुम्हाला सांगितलंय रिंगवर करायची नाही ज्यावेळेस OH असते तेव्हा. आणि हे तर ऍसिडचा आहे, अल्कोहोलचा आहे का तो OH? नाही. म्हणजेच या अल्कोहोलिक OH वरच रिएक्शन्स करायचे, ऍसिडिक OH वर नाही करायची आणि रिंगवरही नाही करायची, है ना? रिंगवर डायरेक्ट जर होत असेल तर त्याला आपण फ्रीडल क्राफ्ट ऍसिटिलेशन म्हणतो. तर हे रिंगवर होत नाही म्हणून या OH ग्रुपवर होणार आहे. तर मग आता इथे हा ऍसिटिल ग्रुप इथे इंट्रोड्यूस होईल आणि हा HCl निघून जाईल. बरोबर आहे की नाही? अशा प्रकारे ऍसिटिलेशन होईल आणि आपलं जे प्रॉडक्ट तयार होईल त्यांच्यापासून ऍस्पिरिन नावाचा ड्रग्स तयार होईल. ते ऍसिड ऍज इट इज राहील आणि जो O होता तो इस्टर मध्ये कन्वर्ट झाला. याला आपण ऍसिटॉक्सी 2 ऍसिटॉक्सी बेन्झोइक ऍसिड म्हणतो. 2 ऍसिटॉक्सी बेन्झोइक ऍसिड प्लस HCl है ना. आणि हे जे 2 ऍसिटॉक्सी बेन्झोइक ऍसिड आहे यालाच आपण ऍस्पिरिन नावाचा ड्रग्स म्हणतात, विच इज यूज ॲज ए एनाल्जेसिक ड्रग्स, जे पेन किलर ड्रग्स म्हणून यूज होत असते. म्हणजे जे पेन किलरच्या टॅबलेट्स असतात जे आपल्या बॉडीमध्ये कुठेही पेन होत असेल तर त्याच्यामध्ये हे केमिकल कंपाऊंड असतो ज्याला ऍस्पिरिन म्हणतात किंवा 2 ऍसिटॉक्सी बेन्झोइक ऍसिड म्हणतात. क्लिअर होऊन राहिलं? तर याही चॅप्टरमध्ये हे ऍसिटिलेशन्स रिएक्शन्स आहे. असे कोणत्याही चॅप्टरमध्ये ऍसिटिलेशन्स रिएक्शन असेल तर ते पाठ करायचे नाही. हे तर मी तुम्हाला OH आणि NH2 ग्रुपवर सांगितलं आहे. असंच आता आपले जेवढेही ॲरोमॅटिकचे चॅप्टर्स आहेत, बघा लक्षात ठेवायचं आहे. तर जिथे आता ऍसिटिलेशन होत असते पण त्याचं नाव काय येणार आहे आता? फ्रीडल क्राफ्ट ऍसिटिलेशन्स. बघा लक्षात ठेवायचं आहे. तर आता मी ॲरोमॅटिक कंपाऊंड्स, बघा लक्षात ठेवायचं आहे, ॲरोमॅटिक रिंगवर ऍसिटिलेशन्स करणार. ॲरोमॅटिक रिंगवर ऍसिटिलेशन्स होणार आहे ना. तर ॲरोमॅटिक रिंगवर जर ऍसिटिलेशन होत असेल, बघा लक्षात ठेवायचं आहे, तर या रिएक्शन्सला आपण कोणती रिएक्शन्स म्हणत असतो? फ्रीडल क्राफ्ट ऍसिटिलेशन्स. काय म्हणतात? फ्रीडल क्राफ्ट ऍसिटिलेशन्स. काय म्हणतात? फ्रीडल क्राफ्ट ऍसिटिलेशन्स. तर इथे ही रिएक्शन्स पाठ करायची नाही.
मी सांगितलं आहे की ॲरोमॅटिक रिंगवरचा हायड्रोजन्स काढायचा आहे आपल्याला. ॲरोमॅटिक रिंगवरचा हायड्रोजन्स काढायचा आहे कशानं? ॲसिटिल ग्रुपनं. म्हणजे इथेही तुम्हाला ॲसिटिल ग्रुप सेम राहणार आहे. एक तर तुमचा ॲसिटिल क्लोराईडच राहील किंवा ॲसिटिक अनहायड्राइडच राहील, चेंज नाही होणार. ॲसिटिल क्लोराईड किंवा ॲसिटिक अनहायड्राइडच राहील, या दोनपैकी एक. बरोबर आहे. फक्त कंडिशन चेंज होईल. इन द प्रेझेन्स ऑफ AlCl3 लेविस ऍसिड कॅटालिकच्या प्रेझेन्समध्ये हे रिएक्शन्स करावं लागेल. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आहे. कोणते आहेत? ॲरोमॅटिक कंपाऊंडचे कॅरेक्टरिस्टिक फीचरच आहे. चला मग आपल्या 11th मध्ये बेन्झीन चॅप्टर मध्ये आहे. काय? बेन्झीन चॅप्टर मध्ये असते 11वीत मध्ये. तर मग बेन्झीन मध्ये जर ऍसिटिलेशन्स केलं तुम्ही, बघा लक्षात ठेवायचं, बेन्झीन मध्ये कुठचाही हायड्रोजन काढू शकता तुम्ही. यांचं ऍसिटिलेशन जर केलं है ना ऍसिटिल क्लोराईडच्या प्रेझेन्स मध्ये, इन द प्रेझेन्स ऑफ पायरिडीन या बेसच्या, सॉरी पायरिडीन नाही लागत, अनहायड्रस AlCl3 कॅटलिस्ट. कोणता कॅटलिस्ट घ्यायला लागल? AlCl3 लेविस ऍसिड कॅटलिस्ट घ्यायला लागल. हा काय होईल? इलेक्ट्रोफाइल. हा इलेक्ट्रोफाइल इथे येऊन जाईल, हा इलेक्ट्रोफाइल इथून निघून जाईल आणि आपल्याला काय भेटल? असं ऍसिटोफिनोन. याला काय म्हणतात? बेन्झीनवर COCH3 ग्रुप असेल तर याला काय म्हणतो आपण? ऍसिटोफिनोन. काय म्हणतात? ऍसिटोफिनोन. किंवा याला मिथिल फिनिल कीटोनही म्हणतात. मिथिल फिनिल कीटोन किंवा ऍसिटोफिनोन तयार होत असते. तर हे फ्रिडल क्राफ्ट ऍसिटिलेशन आहे, जे रिंगवर होत असते, कॅटलिस्ट चेंज होते आणि ही इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन असते. आत्ताच आपण एक हॅलोएरिन्स नावाचं चॅप्टर शिकलो, म्हणजे क्लोरोबेन्झीन. कोणता? क्लोरोबेन्झीन मध्येही ऍसिटिलेशन पाहिला आपण. बरोबर आहे. मग आता क्लोरोबेन्झीन मध्ये ऍसिटिलेशन जर करतो म्हटलं तर इथे प्रॉब्लेम काय? हे क्लोरीन कोणता ग्रुप आहे म्हटलं? अर्थो आणि पॅरा डायरेक्टली. म्हणजे येणारे इलेक्ट्रोफाइल एक तर अर्थो पोझिशन्सवर नाही तर पॅरा पोझिशन्सवर लावतो. त्याच्यामुळे याचं ऍसिटिलेशन तर करणारच आहोत ऍसिटिल क्लोराईड सोबत, आहे की नाही? इन द प्रेझेन्स ऑफ AlCl3 कॅटलिस्ट, आहे की नाही? काहीच पाठ करायचं काम नाही, एकदम सिंपल आहे. तर हे ऍसिटिल ग्रुप कुठं जाऊन लागल? अर्थो आणि पॅरा पोझिशन्सवर लागल, आहे ना? आणि आपल्याला काय भेटल? असं एक अर्थोक्लोरो ऍसिडोफिनोन, आणि एक पॅराक्लोरो ऍसिडोफिनोन. क्लोरीन ऍज इट इज राहील, ऍसिटिल ग्रुप पॅरा पोझिशन्सवर लागल, प्लस HCl. आणि मी सांगितलं होतं की हे मेजर प्रॉडक्ट असते पॅरावाला आणि हा मायनर प्रॉडक्ट असतो. क्लिअर आहे? तर अशा प्रकारे बॅलन्स करावंच वाटलं तर हे टॉईस करा, हे टॉईस करा, हे टॉईस HCl करा, आहे की? तर अशा प्रकारे जर तुम्ही क्लोरोबेन्झीन मध्ये ऍसिटिलेशन्स केलं तर हे फ्रिडल क्राफ्ट ऍसिटिलेशन्स आहे. हे क्लोरीनवर ऍसिटिलेशन होत नाही, म्हणजे या रिंगवर होते. बरोबर आहे. पण मी तुम्हाला सांगितलंय की फिनॉल आणि एनिलीन असेल तर तिथं तसं नाही होत. त्या OH ग्रुपवर होते किंवा NH2 ग्रुपवर होते, रिंगवर होत नाही. आणि त्याला आपण फ्रिडल क्राफ्ट ऍसिटिलेशन्स नाही म्हणणार. हे फ्रिडल क्राफ्ट ऍसिटिलेशन आहे जे रिंगवर होणार आहे. बरोबर आहे. असंच एक तुम्हाला समोर चॅप्टर येणार आहे इथर. मी आता हे तुम्हाला समजावून सांगून राहिलो की जेवढेही ऍसिटिलेशन्स आहेत ते पाठ करायच्या नाही, बस कोणत्या फंक्शनल ग्रुपवर होते आणि ते कशा होतात हे समजून घ्यायचं आहे. तर त्याच्यामुळे नेक्स्ट तुमचा एक इथर चॅप्टर आहे, एनिसॉल नावाचं कंपाऊंड आहे. एनिसॉल ॲरोमॅटिक इथर. तर एनिसॉल कशाला म्हणतात माहिती आहे का? बेन्झीनवर OCH3 असेल तर याला काय म्हणतात? एनिसॉल. हा सुद्धा अर्थो पॅरा डायरेक्टिंगच आहे. अर्थो अँड पॅरा डायरेक्टिंग आहे. म्हणजे येणारे इलेक्ट्रोफाइल हे कुठे लावतात? अर्थो आणि पॅरा पोझिशन्सवर ऍड करतात. म्हणजे इथे लागणार आहे ऍसिटिल ग्रुप, इथे एक लागणार आहे. इथेही ऍसिटिलेशन्स करतात, ऍसिटिल क्लोराईड सोबत रिएक्शन्स करतात इन द प्रेझेन्स ऑफ ऍसिटिक ऍसिड. ऍसिटिक ऍसिडच्या प्रेझेन्स मध्ये करणार आहोत. काय होईल? हा ऍसिटिल ग्रुप अर्थोवर, सॉरी हे कोणाच्या प्रेझेन्स मध्ये करसाल? AlCl3 कॅटलिस्टच्या प्रेझेन्स मध्ये, है ना? कोणाच्या प्रेझेन्स मध्ये करसाल? AlCl3 कॅटलिस्ट. फ्रिडल क्राफ्ट ऍसिटिलेशन आहे, त्याच्यामुळे लेविस ऍसिड कॅटलिस्टची गरजच आहे. बरोबर आहे. तर हा ऍसिटिक ग्रुप अर्थो आणि पॅरा पोझिशन्सवर ऍड होईल आणि आपल्याला काय भेटेल? अशा प्रकारे हा ऍसिटिक ग्रुप एक तर अर्थो पोझिशन्सवर लागेल. बस आपल्याला हे समजून घ्यायचं आहे. एक तर
पोझिशन्सवर लागेल, नाही तर मग पॅराई पोझिशन्सवर लागेल. तर पॅरावर जास्त लागत असते, लेस हिंडरन्स असते म्हणून. त्याच्यामुळे पॅराई पोझिशन्सवर ऍसिडिक ग्रुप ऍड होईल प्लस ट्वाइस HCl. काय म्हणणार आपण यांना? या कंपाऊंडचं नाव आहे ॲनिसॉल. काय म्हणतात? ॲनिसॉल. इथर आहे, मिथिल फिनिल इथर. याचं ऍसिटिलेशन झालं तर आपल्याला काय भेटेल? असा ऍसिटोफिनोल 2-मिथॉक्सी. हे 1 नंबरला आहे. तर 2-मिथॉक्सी याचं नाव येणार आहे 2-मिथॉक्सी. 2 नंबरले मिथॉक्सी आहे, हे 1 नंबर घ्यायचा. 2-मिथॉक्सी ऍसिटोफिनोल. काय म्हणसालेला? 2-मिथॉक्सी ऍसिटोफिनोल. इथे हे 1, 2, 3, 4 हे सबस्टिट्यूएंट पकडायचं आहे, पॅरेंट आहे म्हणून हे 4-मिथॉक्सी. काय आहे? 4-मिथॉक्सी ऍसिटोफिनोल हा तयार आहे. बरोबर आहे. आणि हा वाला तुमचा प्रॉडक्ट कसा राहणार आहे? मेजर प्रॉडक्ट. आणि हा मायनर प्रॉडक्ट. अर्थवाला मायनर असते. बरोबर आहे. हा मायनर असतो. तर अशा प्रकारे तुम्ही ऍसिटिलेशन्स करता. पण हेच ऍसिटिलेशन्स जर तुम्हाला फिनॉलवर करायला सांगितलं तर फिनॉल भलेही अर्थोपॅरा डायरेक्टिंग आहे, पण इथे ऍसिटिलेशन्स होणार आहे. हेच ऍसिटिलेशन जर तुम्ही फिनॉलवर केलं तर कंडिशनही चेंज होईल. पायरिडीनच्या प्रेझेन्समध्ये रिएक्शन्स करावं लागेल आणि रिएक्शन्स या ग्रुपवर होईल, या रिंगवर होणार नाही. बरोबर आहे. आणि तुम्हाला अशा प्रकारे एक इस्टर भेटेल, या रिंगवर होईल तो प्लस HCl. बरोबर आहे. अशा प्रकारे म्हणजेच आपण याला काय म्हणणार आहोत? फिनिल ऍसिटेट असं म्हणणार आहोत. क्लिअर आहे? हे समजलं. आणि हेच तुमची NH2 ग्रुप जरी असतात, म्हणजे हेच तुमचा ॲनिलीन असतात. बघा लक्षात ठेवायचं, आणि यांच्यावरही ऍसिटिलेशन्स केलं असतं तर सेम कंडिशन्स राहिली असती, पायरिडीनच वापरला असता. पण हे झालं असतं का? फ्रिडलक्राफ्ट? नाही. हे रिएक्शन्स इथे झाली असते. आणि म्हणून तुमच्या लक्षात आलं पाहिजे की मी रिएक्शन्स करत असताना कोणता फंक्शनल ग्रुपचं ऍसिटिलेशन्स कसं करणार आहोत हे मला माहिती असलं पाहिजे. या फिनिल ऍसिटेट तयार झालं असतं. क्लिअर झालं? हे सर्वांना लक्षात आलं? काहीच डाऊट नाही आहे याच्यात. तर मी मॅक्झिमम आपल्या 11, 12 मधल्या जेवढ्याही ऍसिटिलेशन्स रिएक्शन आहे ते ऍक्च्युली करत असताना तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे हे समजावून सांगितलेलं आहे. ज्यांनी हे क्लिअर केलं त्याला एकही ऍसिटिलेशन्स मधली रिएक्शन्स पाठ करावं लागणार नाही. बोर्ड एक्झाममध्ये तर काही प्रॉब्लेमच नाही. सिंपल तुम्हाला जे ऍसिटिलेशन यापैकी कोणती ना कोणती एक्झाममध्ये येईल. फक्त जेव्हा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम येते तर हे छोटे छोटे अल्किल ग्रुप नाही राहत, इंट्रामॉलिक्युलर ऍसिटिलेशन्स. पण ऍसिटिलेशनचा कन्सेप्ट आपल्या डोक्यात आला पाहिजे की तो कुठं होत असते, आहे की नाही. तर कम्प्लीट ऍसिटिलेशनचं लेक्चर आपण जर कॉम्पिटिटिव्हसाठी पाहतो म्हटलं तर त्याच्यात खूप सारे आहे. इंट्रामॉलिक्युलर ऍसिटिलेशन्स आहे ना, त्याच्यानंतर रिंग फॉर्मेशन्स ऍसिटिलेशन्सनुसार, तर बऱ्याचशा गोष्टी आहेत. तर त्या तुम्हाला नंतर समजून जाईल. पण पहिल्यांदा बेसिक कन्सेप्टवर फोकस करा जे तुम्हाला माहिती पाहिजे की ऍसिटिलेशन्स करत असताना आपण ॲलिफॅटिक कंपाऊंडमध्ये, ॲरोमॅटिक कंपाऊंडमध्ये आणि जिथे OH आणि NH2 ग्रुप आहे आणि ॲरोमॅटिक रिंग आहे तर तिथे आपण ऍसिटिलेशन्स कसं केलं पाहिजे. क्लिअर झालं? कोणालाच डाऊट नसेल असं मला वाटते, कारण मी एकदम क्लिअर समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. भलेही आपल्या अमाइन्स या चॅप्टरमध्ये एक छोटासा पॉईंट आहे, पण मी ही पूर्णच तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला. ओके. तर तुमचं काम आहे की याला पूर्ण तयार करणे.